छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आला आहे। आमदार अब्दुल सत्तारांनी भाजपावरती आरोप करत याचा परिणाम भोगावे लागतील अशी धमकी भाजपला दिली आहे। नाही, सुरुवातीपासूनच भाजप डाव साधत होती, याची थोडी थोडी कुणकुण आमच्याकडे आली होती। पहिल्यांदा 6 लोक घेऊन ते 5-6 दिवस बाहेर होते। सोनवणे काही त्याच्यामधले आमचे लोकांचा त्याच्यामध्ये बनोटीचा सदस्य वगैरे असे 6 लोकांना ते घेऊन गेले। त्यावेळेसच आम्हाला शंका झाली, पण मी दुःखामध्ये असल्यानंतर मी त्याच्यामध्ये इंटरफेअर केला नाही। परंतु या गेल्या 4 दिवसांमध्ये जी घडलेली घटना आहे का सन्माननीय उदयजी सामंत साहेब आमचे उद्योगमंत्री आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यामध्ये झालेला संवाद, यांच्यामध्ये झालेलं बोलणं, आमच्या भोमरे साहेब होते, त्यानंतर आमदार भोमरे साहेब आणि मला असं वाटतं का 3 आमदार होते। या 3 आमदारांना आणि अतुल सावे साहेबांशी माझा तो बोलणं झाला नाही कोणाशी, मी त्याच्यामध्ये याच्यामध्ये नव्हतो। परंतु आमच्या आमदारांनी मला सांगितलं की आपलं बोलणं झालं आणि ते आपल्याला अध्यक्षपद देणार आहे। मग काही लोक चर्चेनंतर माहीत पडलं का आता ते अध्यक्षपद मागू लागले। तर याच्यामुळं जे दिलेला शब्द आहे आणि हे पहा, जो आमच्या उदय सामंत सारखे एक ज्येष्ठ मंत्री, एक आमच्या पक्षाचे जबाबदार अधिकारी पदाधिकारी यांच्याशी बोलल्यानंतर हा धोका बसला, याचा मला आश्चर्य वाटते। बाकी काही नाही। त्यांनी कधी सुरुवातीला सांगितलं तर तुम्ही तुमचं करा, आम्ही आमचं करू, संपलं काम। याचे परिणाम काय? याचे परिणाम पुढच्या भविष्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या वरिष्ठांनी, आमच्या वरिष्ठांनी याच्यामध्ये इंटरफेअर केला नाही आणि याला व्यवस्थितशीर दोघाला विश्वासात घेऊन पुढची वाटचाल केली नाही तर याचे परिणाम भोगावे लागतील। मी स्पष्ट बोलू लागलो। शेवटी जिल्हा परिषद ही जी निवडणूक आहे ही अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची कधी युती राहायची, कधी नाही राहायची। परंतु शिवसेनेची सत्ता सातत्याने महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी या संभाजीनगर त्यावेळच्या औरंगाबादमध्ये स्वर्गीय बाळासाहेबांपासून ही जी परंपरा आहे त्या परंपरेला धोका बसलेला आहे आणि हे जे त्यांनी जी आमच्या सोबत जी गद्दारी केली या गद्दारीमध्ये विश्वासघात झाला। मी तर पहिल्यापासूनच बोलतो विश्वासघात होणार आहे, विश्वासघात। ते म्हणे नाही तुम्ही चिंता करू नका, सर्व वरिष्ठ लेवलवर चर्चा झालेली आहे, आम्ही त्याच्यावर बिंदास राहिलो आणि याच्यामुळे तो धोका बसला। या धोक्याचा आता वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील त्याच्यावर पुढची रूपरेषा आणि दिशा ठरवली जाईल। आमदार अब्दुल सत्तारांना आपल्या मुलाला अध्यक्ष करायचं होतं, त्यासाठी त्यांनी भाजपला अंधारात ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आम्हाला आमचे गणित जुळवावे लागले, असं ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केलंय। यावरून महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावरती आल्याचं दिसून येत आहे। माझ्याकडे तर सगळे एव्हिडन्स मी तुम्हाला सांगतोय। गोव्याला कोण घेऊन गेलं, गोव्याला कोणाचे लोक होते, गोव्याला जे घेऊन गेले उभाटाला त्यांच्याबरोबर सेनेचं कोण होतं, त्यांची नावं देतो, बोर्डिंग पास देतो। मी तसा थोडा हायटेक माणूस आहे, बोर्डिंग पास प्रिंट काढून देतो मी। आम्ही कुठलाही विश्वासघात केला नाही। आम्ही सकाळपर्यंत त्यांची वाट बघत होतो, त्यांनी येऊन उपाध्यक्षाचं पद आता आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही नक्कीच याचे परिणाम राज्याच्या राजकारणावर शिवसेना आहे अशा पद्धतीने गरज पडली तर विधानसभा पदाचा राजीनामे देऊ। अब्दुल सत्तारांना म्हणा तुमचं मतदारसंघ सांभाळा, 50% आम्ही तिकडे भाजप आलेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला तुमच्या मुलाला करायचं म्हणून तुम्ही हे सगळं केलं, तुमच्या मुलाला अध्यक्ष करायचं म्हणून तुम्ही हे युती तोडायचा प्रयत्न केला, तुम्ही उभाटाच्या लोकांना उचलून नेलं। पण यात महायुती तुटली ना, संभाजीनगर नाही, आमच्याबरोबर एनसीपी आहे ना, आमच्याबरोबर महायुतीतला एक घटक आहे, आमच्यावर एक घटक गेला, चालतंय, राजकारण आहे। राज्यात त्याचे पडसाद दिसतील म्हणतात, ते त्यांनी विचार करावा। मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत या सगळ्या गोष्टीला फेस करायला। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।